मूलाधार स्थितोसी नित्यम असं आपण गणपतीला अथर्व शीर्षामध्ये म्हणतो. म्हणजे तू माझ्या मूलाधारामध्ये नेहमीच आहेस, तुझं अस्तित्व तिथे आहे. आपण गणपती ही देवता कशा करता बरं पुजतो? आपल्याला ज्ञान मिळू दे, चांगली बुद्धी मिळू दे. हे ज्ञान आणि चांगली बुद्धी मिळण्याकरता आणि मुळामध्ये माझं मन स्थिर हवं, शांत हवं. कुठल्याही भावनेच्या आहारी, कुठल्याही मागच्या अनुभवांमुळे एकदम गांगरून जाऊन मी कुठलाही निर्णय घेता कामा नये. माझी जर बुद्धी स्थिर असेल, शांत असेल, तर मी तर्काने आणि बुद्धीने, शांत डोक्याने निर्णय घेऊ शकतो. आणि मग असे घेतलेले निर्णय हे आपल्याला आयुष्यामध्ये स्वप्नपूर्तीचा आनंद देतात, सुख देतात, समृद्धी देतात. पण मग ह्या सगळ्याचा मूलाधार चक्राशी काय संबंध? हो आहे ना, सांगते की. या मूलाधार चक्रामध्ये जो गणपती आहे त्याच्याविषयी आपण आता जाणून घेतलं, बरोबर? तसंच मूलाधार चक्राचं दुसरं महत्त्व आहे की मूलाधार चक्र हे स्मृतींचं केंद्र आहे. कसल्या स्मृती? तर आजपर्यंत जे जे काही वेगवेगळे अनुभव मला आले, त्या अनुभवांतून जात असताना ज्या ज्या काही भावना माझ्या मनात निर्माण झाल्या आहेत, त्यांच्या स्मृती, आठवणी. या स्मृती, भावनांच्या वेगवेगळ्या स्मृती, यातल्या आपण सगळ्याच व्यक्त करतो असं नाही, तर बऱ्याचशा स्मृती ह्या आपल्या मनातच राहतात. त्या सगळ्या ज्या भावना आहेत त्या आपल्या मनातच जतन होत राहतात, आपल्या पेशींच्या स्मृतींमध्ये जतन होत राहतात. आणि मग जेव्हा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, कुठली कृती करायची आहे, कसला विचार करायचा आहे, तर त्याचा प्रभाव, त्या स्मृतींचा प्रभाव नकळतपणे आपल्या व्यक्तिमत्वावर, आयुष्यावर सगळ्या बाजूने पडतो.